मुलांना असे कुरकुरीत पदार्थ खूप आवडतात आणि सारखं बाहेरचं खाण्यापेक्षा आपण ते घरच्या घरी बनवलं तर ते थोडं हेल्दी पद्धतीने. बाजारात मिळणारे चिजलिंग बहुतेक मैद्यापासून बनलेले असतात, पण आज मी त्यात थोडा बदल केला आहे. तांदळाचं पीठ आणि मैदा हे वापरून मी हे चिजलिंग बनवणार आहे. चला मग सुरुवात करूया टोमॅटो फ्लेवरच्या चिजलिंगपासून. सर्वात आधी मिक्सरच्या जारमध्ये एक छान पिकलेलं टोमॅटो मी घेतला आहे. त्यामध्ये काळी मिरी, लाल मिरची घालून छान स्मूथ अशी पेस्ट बनवून घेतली. आता एका बाउलमध्ये चीज घेतलं आहे. त्यात थोडं कोमट केलेलं दूध घालून चीज छान मेल्ट करून घ्यायचं. त्यानंतर त्यात ऑरेगनो, चवीनुसार मीठ आणि आपण बनवलेले टोमॅटो प्युरी सगळं छान एकत्र मिक्स करून घ्यायचं. त्यातच एक वाटी आपण मैदा आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं. त्यानंतर पीठ छान मळून घेऊया. पीठ जास्त घट्टही नको आहे किंवा पातळही नको आहे. अगदी पोळीला आपण जसं मळतो तसं पीठ मळून घ्यायचं आहे. आता या पिठाचा गोळा करून तो पातळ लाटून घ्यायचा आहे आणि तुमच्या मुलांच्या आवडीप्रमाणे तुम्ही शेप्स कट करू शकता. ट्रायंगल, स्टार, सर्कल, स्ट्रिप्स तुम्हाला जसे शेप आवडतात तसे तुम्ही या ठिकाणी कट करू शकता. मी या ठिकाणी मून शेप कट केला आहे. मून शेप कट करण्यासाठी मी झाकणाचा वापर केला आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मी मून शेप्स कट करून घेतले आहे. कढईत तेल गरम करायला ठेवले. तेल गरम झाले की काप टाकून घ्यायचे आणि मध्यम आचेवर छान कुरकुरीत लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे. आणि बघा, तयार आहे आपले क्रिस्पी टेस्टी असे चीजी टोमॅटो चिजलिंग. हे मुलांच्या टिफिनसाठी एकदम उत्तम पर्याय आहे किंवा संध्याकाळच्या चहासोबत स्नॅक्स म्हणून एकदम परफेक्ट आहे. टोमॅटो सॉसबरोबर सर्व केलं तर मुलं खूप आवडीने खातात. तुम्हाला व्हिडिओ जर थोडाही आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.